माझे नाव ईश्वरी अरुणाकुमार। तर आज मी तुम्हाला पीयूची वही या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। आणि पीयूची वही या पुस्तकामध्ये त्या मुलीने तिची दिनदर्शिका लिहिलेली आहे। आणि या पुस्तकाचे लेखक आहेत संगीता बर्वे आणि ज्यांनी या पुस्तकामध्ये चित्र छापलेली आहेत त्यांचं नाव आहे ऋतुजा घाटे। तर या पुस्तकाची लेखिका संगीता बर्वे आणि चित्र छापणारे ऋतुजा घाटे असे यांची नावं आहेत। आणि पीयूची वही या वहीला हे नाव का देण्यात आले, कारण जी पीयू नावाची मुलगी होती त्या मुलीने त्या पुस्तकामध्ये तिची दिनदर्शिका लिहिली आणि तिला दिनदर्शिका लिहायला आवडायला लागले आणि तिच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या। त्यामुळे तिने सुरुवात केली की आपण पीयूची वही म्हणजे आपण आपली स्वतःची एक डायरी तयार करावी व त्यामध्ये आपली दिनदर्शिका लिहावी। तर तिने हा उपक्रम चालू केला आणि तो उपक्रम तिने चालू केला व तिला असे वाटले की आपण दररोजचं साधारणपणे लिहिण्यापेक्षा आपण दररोज काहीतरी नवीन लिहायला पाहिजे आणि नवीन लिहिण्यासाठी काहीतरी दररोज नवीन करावं लागेल। त्यामुळे तिने असं ठरवले की आपण काहीतरी दररोज नवीन उपक्रम करायचा। आणि तिने घराची खिडकी बघितली आणि खिडकी खूपच गंजलेली होती, त्यामुळे तिने ती घासली आणि वॉटर कलर द्यायला लागली। तर तिची आई म्हणाली खिडकीला हा कलर नसतो तर खिडकीचा कलर वेगळा असतो। त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला नवीन कलर आणून दिला व खिडकीचा तिने त्या खिडकीला कलर दिला आणि त्या तिने एक छानसं रोपटंसुद्धा ठेवलं त्या खिडकीमध्ये। त्यामुळे ती खिडकी खूपच सुंदर दिसत होती। तर तिने तो सुद्धा उपक्रम तिच्या त्या डायरीमध्ये लिहिला। तर ती असं काहीतरी नवीन लिहिण्यासाठी दररोज काहीतरी नवीन करत होती, जसे की मातीपासून भावले बनवणे, काही वस्तूंना कलर देणे किंवा वहीवर पेन्सिलनी शॉप करून तिचा उरलेला कचरा चिपकून एक छान प्रकारे डायरी तयार करणे। तर तिने या वहीवर सुद्धा तशीच डायरी तयार केलेली आहे, जसे की पेन्सिलने शॉप केलं आणि सर्व तिथे या प्रकारे चिपकवले। त्यामुळे छान प्रकारे तिची डायरीसुद्धा सुंदर दिसायला लागली आणि तिने हे सर्व उपक्रम तिच्या डायरीमध्ये लिहिले आणि तिला त्याची हळूहळू आवड व्हायला लागली आणि तिच्या आईलासुद्धा ते सुंदर वाटत होतं, कारण आपली मुलगी दिवसभर बाहेर फिरण्यापेक्षा खेळण्यापेक्षा घरी छान प्रकारे नवीन काहीतरी उपक्रम करून लिहत होती, छान प्रकारे काहीतरी नवीन तयार करते असं तिच्या आईला वाटलं। आणि तिची आईसुद्धा तिला काही मदत करत होती, जसे की काही पक्ष्यांची नावं सांगत होती आणि ती दररोज काहीतरी नवीन उपक्रम करत होती। आणि तिने असं ठरवलं की आपण दररोज काहीतरी नवीन उपक्रम करायला हवा। त्यामुळे तिने सुरुवात केली आणि हळूहळू तिने काही गोष्टी नवीन करायला सुरुवात केली। जसं तिच्या घरी हिरू नावाचा एक कुत्रा होता, तर तिने त्या कुत्र्याला दररोज काय आंघोळ घालणे, नवीन त्याला काही विशिष्ट पदार्थ त्याला काही खायला दिले, असे काहीतरी तिने नवीन उपक्रम केले आणि तिने त्या डायरीमध्ये ते लिहायला सुरुवात केली। त्यामुळे तिलासुद्धा सुंदर वाटत होतं की मी माझे स्वतःचे मत आणि माझी दिनदर्शिका म्हणजे मी दररोज काय करते ते मी लिहत आहे। तर हे पुस्तकसुद्धा खूपच छान आहे आणि असं मला वाटते या पुस्तकामध्ये जी दिनदर्शिका तिने लिहिली आहे ती आपण वाचावी व आपल्या मनातसुद्धा एक इच्छा निर्माण व्हावी की आपणसुद्धा आपली दररोज दिनदर्शिका लिहावी आणि त्यामुळे आपण हे पुस्तक वाचायला हवं। आपण जर का वाचले तर आपल्याला सुद्धा कळेल की कसं दिनांक लिहायचं, कसं वार लिहायचं, सर्व प्रकारे आपण हे पुस्तक जर का वाचले तर आपल्याला दिनदर्शिका कशी लिहायची हे सुद्धा कळेल। आणि मी हे पुस्तक वाचलेले आहे म्हणून तुम्हाला सांगते। धन्यवाद।